ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं लोकसभा निवडणुकीच्या लढाईत भाजपला टक्कर देते. पण निकालानंतर एका मोठ्या राजकीय भूकंपाची भविष्यवाणी झाली आहे. पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी फुटणार असं भाकीत वर्तवण्यात आलंय. बघूयात कोण आहे हा ज्योतिषी, काय आहे भाकीत. महाराष्ट्रात पुन्हा खेला होबे. ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार. पवारांच्या राष्ट्रवादीत ही पुन्हा फूट. हे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि ही चर्चा सुरू झाली आहे कारण भाजपाचे नेते दावा किंग मोहित कंबोज यांनी केलेला नवा दावा. एक पोस्ट करून मोहित कंबोज यांनी भाकीत वर्तवलंय. 4 जून नंतर पुन्हा उद्धव ठाकरे सेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटेल आणि पक्षातले विद्यमान आमदार, नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडतील. आधीच ते इतर गटांच्या संपर्कात आहेत. फिरसे खेला होबे. मोहित कंबोज यांनी आपल्या या पोस्टने पुन्हा एकदा चर्चेचा धुरळा उडवलाय आणि यावरती आता स्वाभाविकच प्रतिक्रिया उमटू लागल्या. ज्या लोकांनी उघड आम्हाला मदत न करता तिने आम्हाला सांगितले की आम्हाला तुम्हाला मदत करायची, तुमचे विचार आम्हाला मान्य आहेत. अनेक लोकांनी अप्रत्यक्ष सहकार्य या लोकसभा निवडणुकीत आम्हाला केलेलं आहे. आज आम्ही त्यांचा कुणाचा नामोल्लेख करू इच्छित नाही, परंतु जरूर निकाल लागल्यानंतर महायुतीमध्ये येणाऱ्यांचा लोंढा वाढलेला आपल्याला बघायला मिळेल. तर मोहित कंबोज यांच्या या भाकितावर प्रतिक्रिया देताना ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीने कंबोज यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न उपस्थित केलाय. 4 जून नंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला. मोहित कंबोज खरं तर 4 जून नंतर म्हणजेच लोकसभेच्या निकालानंतर काय होणार याची बरीच भाकितं वर्तवली आहेत. बऱ्याच भविष्यवाण्या केल्यात. त्यातच आता ही आणखीन एक भविष्यवाणी. पण या भाकिताकडे आता दुसऱ्या नजरेतूनही बघावं लागेल. निकालानंतर जर काही राज्यातले विरोधात असलेले 2 मोठे पक्ष फुटण्याबाबतचं भाकीत सत्ताधारी पक्षाचे नेते वर्तवत असतील तर निकालानंतरच्या डॅमेज कंट्रोलचा हा प्रयत्न आहे का? कोण? काय म्हणाले? ते प्रवक्ते कुठल्या पक्षाचे प्रवक्ते वगैरे आहेत का ते? ठाकरे आणि पवार यांची साथ वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर सोडली. काही तातडीने शिंदेंच्या बंडात सहभागी होत ठाकरेंची साथ सोडून गेले. काही सत्ता स्थापन झाल्यानंतर गेले. काही निवडणुकीच्या तोंडावर गेले. तेच पवारांच्या बाबतीतही घडलं. काही अजितदादांचा शपथविधी झाल्या गेले. काही निवडणुकीच्या तोंडावर परतलेही. त्यामुळे कंबोज यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह घेता येईल. पण सध्याच्या राजकारणात कुठलीही शक्यता ठाम नाकारता यायची नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.